बे टिंग्या, काऊन ओरडू राहिला बे तू? अरे बाबा, पाहुणे आले वाटते बा. ए भास्कर. अरे राम राम तात्या, या 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 पाहुणे मंडळी या. आले पाहुणे, आले आले सगळे पाहुणे आले. राम 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 राम. राम. या सगळे जण पाय धुवा. हो धुतो पाय. नवरदेव वाटते तुम्ही. हो नमस्कार, मी संजय. चला एका एकानं पाय धुवून घेऊ पटापटा. हो चला पटापटा करा सगळे. पाय द्यायचे काय, ह्या इथूनच आलो गाडीत बसून आम्ही. चला आता चला या मग, चला या सगळे घरात. हो चला चला घरात बसू. होय ड्रायव्हर, ते गाडी जरा फिरून बरोबर लावून टाक तिकडे पलीकड. आणि बस तू तिथंच, तू तुला पाठवतो चहा पाणी. अरे पाटील, तो काय हे नाही आहे ड्रायव्हर, घरचाच माणूस आहे तो, पुरीचा मानलेला भाऊ आहे ना. अरे बापरे, हो का? चुकी झाली बरं का. नाही ना, काही नाही होत. पण मला एक सांगा, मी काय ड्रायव्हर सारखा दिसतो काय? हो तसं नाही पाहुणे, हो तुम्ही शेवटी होते, मला वाटलं बा तुम्ही ड्रायव्हर असतान म्हणून तुम्हाला म्हटलं मी. चुकी झाली, चुकी झाली. नाही ना, काही नाही होत ना, काही नाही होत ना. अशा मोठ्या मोठ्या माणसांसोबत हे छोट्या छोट्या गोष्टी होतच राहते. हे पक्या, आता गोष्टी नको टोकू, चल ये मध्ये. हो चला चला बरं घरात. हा कोणाचा आहे शाकाल? हा म्हणजे हा शहाणा पोरगा कोणाचा आहे? हे आमच्या भाऊकीतला आहे ना, पिंट्या येतो. का रे पिंट्या, काय म्हणता, चॉकलेट खाता का? हो या तुम्ही पिंट्याला गोष्टी करून खाऊ घाला त्याला चॉकलेट. ओ ड्रायव्हर अंकल, मला थोडी ही गाडी शिकवता का? अबे लेका शाकाल, तुला मी ड्रायव्हर दिसू राहिला का? आता सांगितलं ना, पोरीचा भाऊ आहे मी. बरं भाऊ अंकल, मला थोडीशी गाडी शिकवा ना. अबे भाऊ आणि अंकल कधी असते का बे लेका? एक तर भाऊ म्हण, नाही तर अंकल म्हण. तुम्ही मला कन्फ्युज करून राहिले. एक तर ड्रायव्हर म्हणतो, एक तर भाऊ म्हणतो, नाही तर अंकल बोलतो. तुम्ही सांगा मी काय म्हणू? अबे लेका राहू दे, तू काय म्हणू नको. सांग तुला काय पाहिजे ते. थोडीशी गाडी शिकवा ना. अबे तो एवढा होतो तर आम्हाला सायकल नव्हती येत, आणि लगा तुला आतापासून फोर व्हीलर गाडी शिकायची? जा मुगड्या ना, हे घे चॉकलेट आणि जा घरी. मला गाडी शिकायची आहे, मला गाडी शिकायची आहे. अरे बापरे, आता रडायला लागला पळायतून. काय म्हणता त्या, कसा झाला प्रवास? याले कुठं प्रवास म्हणते, माळाच्या या काटेले तुमचं गाव, त्या काटेले आमचं गाव. अरे हो, ते बी म्हणा, इथं जवळच आहे आपले गाव. हो, प्रवास काय केल्यासारखा बी वाटत नाही. बरं, मी ओळख करून देतो. हे वय आमचे दामू पाटील, पोरीचे वडील. दामू पाटील आमची शेती करतात, पण एकदम ॲडव्हान्स आहेत बरं. प्रगतिशील शेतकरी आहेत आमच्या गावातले. शेतीला जोडधंदा म्हणून त्याच्याकडे ते ट्रॅक्टर आहे, ते मळणी यंत्र आहे, ते हार्वेस्टर आहे. अरे बाबा, कोणत्या कोणत्या मशीनी आहे हो तुमच्याकडे पाटील? नाही, ते आपल्या शेतीला लागणाऱ्या सगळ्या मशीनी वापरतो. आजकाल कसं ते मजूर गिजूर जरा भेटत नाही, मग आपल्या शेतातलं काम होते, मग बाकीच्या बी ज्याला लागते त्याला करून देतो आपण काम. आता ते ऊस तोडायची मशीन नाही आली का, ते बी घ्यायचा विचार आहे आपला. बापरे, ऊस तोडायची मशीन घेऊन राहिले का तुम्ही? नाही, चालू आहे विचार ते ऊसाची मशीन घ्यायचा, पण ते काय राजू, निकालच ऊस खराब करते म्हणते ते. ते पंजाचं शेत नाही का, माझ्या शेताला लागून आहे खालच्या ढिल्यातलं, त्याच्या ह्याच्यात होता ऊस. ते मशीन टाकली म्हणे, पार धिंगाणा झाला म्हणे ऊसाचा. हो ना, ते त्याच्याचमुळे ते वाटते बा अवघच घ्यायची आपण, ते लोकांच्या ऊसाचं नुकसान करण्यात काय अर्थ नाही मग. हो ते आहे म्हणा. बरं, यांची ओळख करून देतो. हे होय आमच्या गावातले दीपक पाटील. हे बी एकदम प्रगतिशील शेतकरी आहे बरं. एकदम यांच्याकडे यांचा डॉलर हरभरा गिरभरा एकदम पायासारखा आहे. दीपकराव, ते तुमच्या मोबाईलमध्ये ते फोटो दाखवा ना, ते शेताचे हरभऱ्याचे तुमचे कसा हरभरा आहे. अरे राव जनता, त्या दाखवतो काही नाही. आमच्या दीपक भाऊचा बी जोडधंदा आहे बरं. आत्ताच त्यानं गावात चक्की टाकली पिठाची. दळणाची लय वांदे होते आमच्या गावात. या तिकडे त्या कापसेवाडीला जायला लागायचं. दीपक पाटलांनी चक्की टाकली आणि आमचा पिठाचा प्रॉब्लेमच संपला. तर तात्या, आता मी ओळख करून देतो. अरे थांबा, आमचा पक्या कुठे गेला? ते ड्रायव्हर का तुमचा? अहो ड्रायव्हर नव्हे, ते पुरीचा मानलेला भाऊ आहे ना गावातला आमच्या, चांगला पोरगा आहे. अरे बापरे, हो का, मला वाटलं काय ड्रायव्हरच आहे का. काय रे पक्या, कुठं थांबला होता तू? अरे दादा, ते पिंट्या आहे ना, त्याला चॉकलेट देत होतो ना. अबे लेका, इथं बी चॉकलेट वाटतं का तू? रडून राहिला वाटते पिंट्या बाहेर. अरे मी काय नाही केलं बाबा, तो आपलाच रडतोय. मागा लागला, मला म्हणे गाडी शिकव गाडी शिकव. मी म्हणलं मी तेवढा होतो तेव्हा मला सायकल नव्हती येत, तू मला गाडी शिकव म्हणून राहिला. अच्छा. अहो, आमचा पिंट्या लईच हट्टी आहे. तुम्ही जाताना थोडीशी पाळी करता त्याची, खुश होऊन जाईन, शांत बसून मग. हे पक्या, ये बस इथं. तर हे आहे आमच्या गावातला पक्या. हे म्हणजे याचं नाव आहे प्रकाश, पण याला सगळे पक्याच म्हणते. भेंडीवाडीचा पक्या म्हटलं की आमच्या अख्ख्या पंचकोशीत हा गाजलेला पोरगा आहे. आम्ही त्याला बिझनेसमॅन बी म्हणतो. दुधाचा व्यवसाय करते ना, 5 म्हशी आणि 4 गायी आहे याच्याकडे. दोन्ही टाइम तालुक्याला दूध नेऊन देते. अरे बस काय, किती तारीफ करसान नाही. आणि हो भास्कर पाटील, आमचा पक्या बी लग्नाचा आहे बरं. एखादी पोरगी असेल तर पाहते यासाठी. अरे हो, आता तुमचा बिझनेसमॅन म्हणल्यावर तर 5 लाखांनी पोरगी. बरं, आता मी ओळख करून देतो. हे आहेत मुलाचे वडील, विठ्ठल पाटील. शेती आहे घरी, 15 एकर वलिती. एकुलता एक पोरगा आहे हे. आणि आपलं किराणा दुकान आहे. किराणा दुकान आहे, मस्त चालते गावात, खूप मोठं दुकान आहे यायचं.
ते कसं आहे, आजकाल शेतीला काही ना काही जोडधंदा पाहिजे. त्याच्यामुळे आपलं किराणा दुकान मस्त चालते गावात. आणि ते कसं आमचा विजू शिकलेला असल्यामुळं शेती जर आम्ही आधुनिक पद्धतीची करतो त्याच्यानं पीकही चांगली येते. तर हो विठ्ठल पाटलाच्या शेताला काहीच पाहायचं काम नाही. काय शेती आहे राव. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला नेतून दाखवायला. हो नाही नाही शेती पाहायला काय आता जमणार नाही. आम्ही असंच घर पाहा म्हणलं आणि मुलाशी भेट नव्हते का म्हणलं म्हणून आलो. पण पुढच्या वेळेस नक्की टाइम काढून या बरं आपली शेती पाहायला. हो 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 नक्की नक्की. नाही मुलाचं वगैरे सगळं बरोबर आहे. आता शेती आहे म्हणता आणि शिकून बी आहे मुलगा. आमची मुलगी कसं पिंकी लय हुशार आहे बरं. कॉलेज चालू आहे तिचं आणि शिकतोय म्हणाली होती काहीतरी समोर. हो ना. आणि आमच्या त्या पिंकीताईनं MSCIT बी केलेलं आहे. आणि कम्प्युटर ते एकच नंबर चालवते. त्या असे ते राहते ना ते बटनाचं ते काहीतरी कीबोर्ड काहीतरी म्हणते. त्याच्यावर अशी बोट मोडते बापरे बाप. हो त्याला कीबोर्ड म्हणते. टायपिंग करत असेल ते फास्टमध्ये. हो हो तेच. नाही पिंकीला शिकायचं नाही म्हणजे मुलीला जर का शिकायचं वगैरे असेल तर आमची काहीच हरकत नाही बरं. हो तसे आम्ही आधुनिक विचाराचे आहो. मुलीला शिक्षण वगैरे करायचं असेल तर काहीच आमची हरकत नाही. नाही तात्या यायच्या घरी म्हणजे तुमची पोरगी जर समजा दिली ना तर म्हणजे काही पाचच काम नाही. मुलीसारखीच वागवते ते. आम्हाला बी एकच मुलगी आहे ना. आता ती सासरी गेली. आता ही मुलगी आमच्या इथं आली तर आमच्या मुलीसारखी. तात्या मी काय म्हणतो ते माझ्यासाठी बी विचारा ना मुलीचं. यांच्या गावात असेलच नाही एखादी तरी. अबे लेका पक्या थांब 2 मिनिटं. तू पण नाचायला मध्येच. काय म्हणून राहिले प्रकाशराव. अरे बापरे कोण प्रकाशराव. हो तुम्हीच. अरे बापरे आतापासूनच मला प्रकाशराव म्हणून राहिले. नको मी पक्याच बरा आहे. अबे पक्या तो पाहुणा होऊन आला ना तर मग तुला का पक्या म्हणणार आहे का ते. ते बरोबर आहे म्हणा दीपक भाऊ तुमचं. पण मला सवय नाही ना प्रकाशराव ऐकायची. नाही हो आमच्यासाठी तुम्ही पाहुणे माणूस. दुकान वगैरे मग येतं का आमचं पाहायला तुम्ही. नाही पुढच्या ह्याच्यात पाहू ना. आता काय मग आम्ही भेटायला आलो असंच घर पाहाबा म्हणलं. आणि मुलगा वगैरे बस बाकी काय ना. माणसं चांगली पाहिजे हे बाकी तर सगळं चालतेच. हे एकदम खरं बोलले पाटील तुम्ही. माणसं चांगली पाहिजे फक्त. बाबा ते सांगा ना आपलं. काय रे भाऊ. नाही ते आपल्याला काही पाहिजे नाही म्हणून. देवाने दिलेलं सगळं आहे आमच्याजवळ. गाडी आहे, बंगले, शेत आहे, दुकान आहे, एवढा सोन्यासारखं पोरग आहे. आम्हाला काही नको दुसरं. नाही ते तुमचा मोठेपणा म्हणा. पण आता आमची बी काय एकुलती एकच पोरगी आहे ना. पाहू मग जमलंच तर मग जे काय होईल ते आमच्या जनं. हो नाही ते बोलू ना म्हणा. पुढच्या याच्यात बोलू आपण ते आता सगळ्या गोष्टी. तात्या आता तरी विचारा ना. अबे थांब ना लेका. थांब विचारतोच आता. भास्कर पाटील या आमच्या पक्यासाठी बघावं पोरगी. गावात असेल एखादी तर आताच पाहायला आताच दाखवून आणू एखादी. पोरीले काय वान गेली. या ना पुढच्या खेपेला दाखवून देतो प्रकाशरावसाठी बी एखादी पोरगी. अरे बापरे पुढची खेप काय मग उद्याच येतो आम्ही डबल वापस. तर मंडळी आमचे व्हिडिओ का जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला म्हणजेच गावरान स्टुडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये.